राज्याच्या राजकारणामध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघ हा एक चर्चेचा विषय बनला आहे आणि याच मतदारसंघामध्ये सध्या महायुतीकडनं उमेदवारी कोणाला मिळणार हे मात्र गुलदस्त्यात असतानाच ज्या पद्धतीने आपण पाहतो की शिवाजी आढळराव पाटील हे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार, मात्र खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी त्यांना कडाडून विरोध दर्शवला होता आणि त्याच अनुषंगाने माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी आमदार दिलीप मोहिते यांची घरी जाऊन भेट घेतली. आपल्यासोबत माजी खासदार आढळराव, मला सांगा की ज्या पद्धतीने तुम्ही दिलीप मोहिते यांची भेट घेतली, नक्की काय चर्चा झाली? चर्चा अशी काही झाली नाही. भेट घेतली, सदीच्या भेट होती, निवळ सदीच्या भेट होती, राजकीय भेट नव्हती. नाही, एकंदरीत आपण ज्या पद्धतीने पाहतो की तुम्ही राष्ट्रवादीमध्ये येणार त्यासाठी आमदार दिलीप मोहिते यांनी कडाडून विरोध दर्शवला होता. त्यांनी भूमिका पण घेतली होती की एक वेळेस घरी बसेल, मात्र शिवाजी आढळराव पाटील जर राष्ट्रवादीमध्ये आले तर एक वेळेस घरी बसेल, अशी त्यांनी कुठेतरी भूमिका ठेवली होती. मला वाटतं ही गोष्ट जुनी झालेली आहे, 15-20 दिवस झालेलं आहे. त्यांची काय भूमिका आहे ते सांगतील, मला नाही सांगता येणार. मला नाही सांगता येणार त्यांची काय भूमिका आहे, तुम्ही त्यांना विचारू शकता. ज्या पद्धतीने आपण पाहतो की खरं तर राष्ट्रवादीकडनं अजून ही जागा राष्ट्रवादीकडे जाते आणि त्याच अनुषंगाने तुम्ही राष्ट्रवादी प्रवेश निश्चित झाला. राष्ट्रवादीमध्ये माझा प्रवेश निश्चित झाला हे मला तुमच्याकडनं कळतंय, पण वस्तुस्थिती अशी आहे की महायुतीमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला अजून झालेला नाही. तो तिढा सुटलेला नाही, तिढा नाही म्हणता येणार, परंतु ते जागा वाटपाचं हे सूत्र अजून झालेलं नाही. जेव्हा होईल तेव्हा कळेल की जागा शिवसेनेला जाते की राष्ट्रवादीला जाते की भाजपला जाते, याच्यावर निर्णय होईल. त्याच्यानंतर मग ठरेल बाकीच्या गोष्टी. खरं तर दिलीप मोहिते पाटील म्हणतात आहे की शिवाजी आढळराव पाटील यांच्यासोबत 15 वर्षाचा माझा संघर्ष आहे. नक्की काय संघर्ष आहे त्याच्यामध्ये? कारण त्यांनी इथपर्यंत म्हणलं की मला जेलपर्यंत जाण्यासाठी, तुरुंगात टाकण्यासाठी आढळराव यांनी प्रयत्न केले. मला नाही वाटत मी असं काय केलं आहे. म्हणजे मी असं काम तर माझ्या आयुष्यामध्ये कुणाला जेलमध्ये टाकण्यासाठी केलं आहे. त्यांचा गैरसमज असेल, पण मी असं काही केलेलं नाही. ज्यावेळेस आपण पाहतो की खरं तर लोकसभा निवडणूक आहे, दोन्ही पाटील एकत्र येतील असं वाटतंय प्रचारासाठी? बघा, महायुतीचा प्रचार साठी सगळेच घटक, सगळेच नेते एकत्र येतील अशी अपेक्षा आहे. सगळेच एकत्र येतील. ज्या पद्धतीने आपण पाहतो की खरं तर दिलीप मोहितेची भेट तुम्ही घेतली, कुठेतरी राजकीय दृष्टिकोनातून किंवा राष्ट्रीय हेतून त्यांची भेट घेतली. बघा, मी दिलीप मोहितेंच्या घरी काय पहिल्यांदा गेलो असं नाही. हे नवीन घरी पहिल्यांदा गेलो असेल, पण यापूर्वी त्यांच्या घरी अनेक वेळा जाण्याचा योग आलेला आहे. त्यांचं माझं संघर्ष असताना सुद्धा, दोन वेगवेगळ्या पक्षामध्ये काम करत असताना, ते सत्तेत असताना आणि आम्ही विरोधात असताना, संघर्ष हा चालूच होता आणि चालूच राहतो ना. दोन पक्षामध्ये, दोन पक्षाच्या नेत्यांमध्ये अनेक पातळीवर विरोध हा असतोच. त्याचं काही नाविन्य काय आहे असं मला वाटत नाही, पण त्याचा काही वेगळा अर्थ घेऊ नये. खरं तर महायुती आहे, महायुतीमध्ये दिलीप मोहिते पाटील म्हणतात की प्रत्येकाने प्रत्येकाच्या वेगवेगळ्या बैठक घेतल्यात आत्तापर्यंत. म्हणजे कोणाचा राष्ट्रवादीचा मंत्री आला तर राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे जातो, शिंदे गटाचा आला, शिवसेनेचा आला तर त्यांच्याकडे जातो. तर आत्ता तुमची जी बैठक झाली ती कुठं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती झाली, कसं वाटतं त्याच्याकडे पाहतो? हे बघा, एक कोणी कोणाला भेटणं, राजकीय व्यक्ती एकमेकाला भेटणं, त्यामुळे ते काय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच असतं असं काही नाही. एरवी सुद्धा गाठीभेटी होतातच की, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असं काही नव्हतं. त्यांचं जे म्हणणं आलं की ज्या पद्धतीने शिंदे शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असेल, आत्तापर्यंत संयुक्त अशा एकत्र बैठक झाल्या नाही. होतील ना, अजून जेव्हा जागा वाटप झाल्यानंतर संयुक्त बैठका होतीलच. आणि संयुक्त बैठका झाल्या ना पुण्याला, शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी. त्यावेळेला दिलीप मोहिते पण होते, मी पण होतो. त्यावेळेला चंद्रकांतदादा पाटील, प्रकाश जावडेकर, रामराजे निंबाळकर, सगळी मंडळी होती, मी पण होतो. तर तुम्ही मगाशीच म्हणलात की आमची बैठक बऱ्याच वेळा झाली, इतर कार्यक्रमामध्ये 1-1 तास आम्ही बोललो, मात्र ह्याच वेळेस दिलीप मोहितेंनी परत तुमच्या विरोधात आज विधान केलं की आढळराव जर राष्ट्रवादीमध्ये आले तर मी घरी बसेल. आता त्यांनी काय केलं, काय पार्श्वभूमी होती मला माहिती नाही, हे त्यांनाच विचारा तुम्ही. मी काय त्याच्यावर बोलणार, हा त्यांचा प्रश्न आहे. नक्कीच आपण ज्या पद्धतीने पाहिलं की खरं तर शिवाजी आढळराव आणि दिलीप मोहिते यांची जी भेट झाली ती कुठेतरी राजकीय नसून कुठेतरी मनोमिलन न म्हणता त्या ठिकाणी चर्चात्मक त्या ठिकाणी चर्चा झाल्याचं या ठिकाणी आढळराव यांनी सांगितलं आपलं पाहायला मिळतं. त्यामुळे प्रवेश मी सुनील तिकडे, TV9 मराठी, लांडेवाडी, पुणे.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.